काय सांगू तुम्हाला, आईची सर नाही कोणाला. पहाटेच्या 5 वाजेपासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कायम कुटुंबासाठी राबराब राबते आणि मनात कितीही दुःख असलं तरी चेहऱ्यावर आनंद ठेवते. तिचं दुःख खूपच असलं तरी ती कधी औषध गोळी घेत नाही, कारण तिला कुटुंबापुढे काहीच दिसत नाही. अशा माझ्या आईची व्याख्या खूपच निराळी आहे, जी मी शब्दात मांडू शकत नाही. पण आज एक गोष्ट सांगेल, माहेरी पोरी आनंदासाठी जातात किंवा आराम करण्यासाठी जातात, पण मी भुकेली आहे माझ्या आईच्या हातच्या काही गोष्टी खाण्यासाठी. कारण माझ्या आईच्या हाताला जी चव आहे ना, ती कुठेच नाही. आणि माझ्या आजारावरचं औषध असेल ते माझ्या आईच्या हाताच्या ताज्या गोष्टी. जे असेल ते शेती त्यांना काही चुटक्या लावत असते, कोथिंबीर मेथी काही ते उपटून आणते, ताजं मस्त असं थालीपीठ लावते, मुटकळे करते, जे मला खूप आवडतात. आणि आज लग्न झाल्यानंतर त्या गोष्टींची जाणीव मला खूप भासते. पण मी आज जेव्हाही माहेरी जाते, रात्रभर का जाईना, मला माझ्या आई ताज्या ताज्या ह्या गोष्टी करून खाऊ घालते आणि खरंच तो आनंद खूपच वेगळा असतो. तुमच्या आईच्या हाताच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आईची सर खरंच कोणालाच येणार नाही. लव्ह यू मम्मी.